हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजचा व्लॉग काय स्पेशल आहे तर तुम्हाला कळलंच आहे. व्हेरी एक्सायटेड. आता ह्या व्लॉगची मी स्टार्टिंग करते आहे. मी लोकेशनला ऑलरेडी आली आहे आणि आता लोकेशन तुम्हाला पुढे कळेल की काय आहे, बट इट्स द बेस्ट प्लेस. आणि मी आता इथे येऊन सगळे ऑलमोस्ट प्रिपरेशन्स केलेत आणि ज्या व्यक्तीचा आज बड्डे आहे तर आता मी त्याला घ्यायला चालली आहे. सो लेट्स गो. सो माझ्यासोबत आहे सईद आणि सईद मला खूप हेल्प करतो आहे. सकाळी आल्यापासून मला त्यांनी पिक केलं आहे. मी आता इकडे आलो, इकडचं सगळं चेक केलं. आणि आता कुठे चाललं? आम्ही निघालो आता गाडी वॉश करायला. मग तिथून ज्याचा बड्डे त्याला पण मी अजून विश नाही केलं ॲक्च्युली. त्याला मी पहिले विश करणार होते. बघू त्याची रिॲक्शन काय ती. हां राईट, बघूयात. सो असला घाण स्पॉइलर झालं आत्ता. मी प्रतीकला फोन केला, अर्ज लावलेला की प्रतीकने कमी निघते वाईतून म्हणजे ये घ्यायला अशासाठी. आणि फोन लावला आणि मोमेंट त्यांनी फोन उचलला तेव्हा गाडीत वाजलं ब्लूटूथ मोड इज रेडी टू पेड. तसं ते वाजलं की मी लगेच फोन कट केला. पण त्याचा फोन आला आणि तो म्हणला 1 मिनिट, माझ्या गाडीचा आवाज आहे, मला कळतं. माझ्या गाडीला हात कसा लावला तो विचारता. देखा आपने लापरवाही का नतीजा है. आणि त्याच्या गाडीची चावी माझ्याकडेच होती आणि आम्ही गाडी काढली सकाळी आणि पटकन सगळं आवरून आम्ही त्यालाच घ्यायला जाणार होतो. पण आता आधी आम्ही थोडंफार आमचे जे प्रिपरेशन्स आहेत ते करून जाणार होतो. पण पहिला स्पॉइलर तर इथे झालेला आहे. आय होप सो आता बाकीचे स्पॉइलर्स नको व्हायला. आणि आता आम्ही जातो तो रुको जरा, सबर करो, बोला धक्का बुक्की नाही कर. त्याला पण आत्ताच वाजायचं होतं ब्लूटूथ मोड इज रेडी टू पेड. त्याचे पण कान बघा की कसले एकदम नाही का तीर कुस्तीत ना असं बाण कुस्तीत लगेच फोन केला त्यांना. लगेच मी लगेच फोन कट केला. लगेच फोन आला 1 मिनिट, ब्लूटूथ मोड, माझ्या गाडीतला आवाज आहे हा, माझी गाडी कुठे चालली आहे. शिट यार शिट, खूप घाणसीन झाला. पण आता चाललंय, बघू आता काय होतंय पुढे. गॉड प्लीज सगळं नीट होऊ दे. हे आहेत 2 जिगरी यार. ह्यांची मैत्री मला खूप आवडते. म्हणजे प्रत्येकचे खूप फ्रेंड्स आहेत जे मला खूप बोचतात, पण हा नाही बोचत. आय रिअली ॲडमायर देअर फ्रेंडशिप. गॉड ब्लेस यू, बोथ ऑफ यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. हावड्या हावड्या हावड्या. प्रतीक साईबाबांना खूप मनापासून मानतो. सो त्याच्या बड्डेला आम्ही आवर्जून साईबाबांना गेलो आणि साईबाबांना गेल्यावरती खूप छान वाटतं. आणि तिथेच आम्ही त्याच्या गाडीची पूजासुद्धा केली आणि खूप सुंदर फिलिंग होती ही. अँड वी फील रिअली ग्रेटफुल अँड ब्लेस्ड. तर जवळपास 1 तास झाला आम्ही इथे बाहेरच अजून फिरत बसलो बुमलत. ह्यांच्यासोबत मला काय वाटत नाही बड्डे सेलिब्रेशन होईल. सेलिब्रेट कसा करू शकता तुम्ही? उलट दुःखी व्हायला पाहिजे की तुमच्या आयुष्यातलं 1 वर्ष कमी झालंय. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? ट्रस्ट अस. सकाळी 9 वाजल्यापासून काय रस्ते शोधत मी 9ला नाही आली बाळा. प्रतीकला लोकेशनला आणसपर्यंत ना खूप गोंधळ झाला, कारण का तो मेन प्रॉपर साताऱ्यातला आहे आणि त्याला सगळे रस्ते माहिती आहेत. सो त्याला अंदाज न लावता इथे आणायचं होतं आणि हे सगळ्यात खूप टफ काम होतं, कारण का पीकॉक क्रेस्ट हे त्याचं द मोस्ट फेवरेट प्लेस आहे आणि इथे यायचा रस्ता त्याचा तोंडपाठ आहे. सो त्याला सरप्राईज म्हणजे कसं द्यायचं हा खूप मोठा प्रश्न होता. सो खूप कसं तरी गोंधळ करत त्याला चुकवत खूप टेपा टाकत आणि असे प्लॅन्सला टर्न्स ट्विस्ट देत 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 तिथपर्यंत पोचलो. आणि सगळ्यात मोठा तर आता टास्क होता, कारण का त्याला त्या मेन त्याच्या फेवरेट स्पॉटला मला घेऊन जायचं होतं. आणि इथे आल्यावरती स्पॉइलर्स पण झाले, जसं की शंकर भाऊ येऊन हसले, त्याला विश केलं, पण त्याला ते पण नाही कळलं. त्याला असं वाटलं आपण फक्त लंचसाठी आलेलो आहे. आणि मी त्याला इथे नाही का काही पण चल ना फोटो काढू, आपण तुझ्या फेवरेट प्लेसला जाऊ, असं करत करत घेऊन आली. आता मज्जा बघा. माझे आणि सईदचे एफर्ट्स. कसला व्ह्यू आहे. ऐक ना, त्याला एकदा फोन करून विचारतो की त्यात कोण आहे का. चल बघूया. Yeah, boy. चांगलं
वाटतं करा मग तू सांग बरं. इकडे ये. चल. काय थांबा थांबा. फोटो काढायचे खुश नका होऊ. नाहीच की म्हणतात एवढा बजेट नाही हा. ये देख मैं तेरे को प्रॉमिस करता हूँ नेक्स्ट ऐक नेक्स्ट ईयर आएंगे तेरे हा साथ. ठीक आहे. बड़ा हरामी हो बेटा. चल इथं त्याला नाही बसू शकत. मग नाहीच फोटो बसायचं. काढायचं फोटो तसं. काढ ना इथं आणि जाऊया ना पटकन अंदर रमा. कैसे तो क्या कशाला जायचं बघ तू. होती घे रे. वे म्हटलेलं का ना माझी विल पॉवर. खतरनाकच की हा, बब्बू. सांग आता. आता ही स्टोरी सांग काय इथे आहे ना मागची. इथं ना मागची स्टोरी अशी आहे की मला इथला हा व्ह्यू जगायचा होता. हे तो विषय असा आहे की आम्ही पिकॉक क्रेस्टला युजली खूप वेळा येतो आणि जेव्हापासून म्हणजे जेव्हा आम्ही इथून पास करतो ना तेव्हा प्रत्येकाला एक साईडला बघायचं आणि बोलायचं की यार एक दिवस तरी मला यायचं यार एक दिवस तरी यायचं. आणि तेव्हा एकदा बोलता बोलला होता की यार नाही का माझा बर्थडे आपण बघू इकडे सेलिब्रेट करूयात. मी बोललो होतं की ठीक आहे बघूयात होतं नाही का करूयात. आणि आज फायनली मी त्याच्या बर्थडेला त्याला इथं घेऊन आहे. पण तुम्ही बघा यार म्हणजे इट्स वर्थ कमिंग ओव्हर हिअर. असले मस्त हे असे लेक साईडला कॉटेजेस आहेत आणि पुढे तर तुम्हाला मज्जा करणारच आहे की जिथली जी स्पेशालिटी आहे इथलं जे फूड आहे ते. पण इथले जे स्टेकेशनसाठी ज्या प्लेसेस आहेत त्या पण खतरनाक आहेत. फूड खूप मस्त वाईब्स आहेत. आय जस्ट लव्ह इट. A few moments later. प्रतीक येस आय जस्ट लव्ह. आमचं द मोस्ट फेवरेट इथलं आहे पनीर चिली आणि मसाला पापड. पिको क्रेस्ट हे सगळं पिकॉक क्रेस्टची द बेस्ट डिश आहे पनीर चिली. पनीर चिली. आणि आम्ही दरवेळेस फक्त ऍक्च्युली ह्या एका डिश साठी खूप लांबून येतो. खरंच आय जस्ट लव्ह दिस. खातो मी आता. मला गाणं सांग. कसं आहे व्हिडिओ ऑन झालं की शांत बसतात. स्वभावाने मूड मध्ये रुडवाले. कधी थांबवत नाही रूड मध्ये रूडवाले पोरं माझे मस्तान रस्त्यावर हसतान. Shit. आम्ही स्वभावाने मूड मध्ये कधी थांबवत नाही हुड मध्ये रूडवाले पोरं माझे मस्तान रस्त्यावर बसतान. आम्ही पहिल्यापासून हक्काने हुडवाले. आणि आता आम्ही खूप जास्त स्टार्टर एन्जॉय केला आहे. आम्ही आता पनीर चिली मसाला पापड आणि हा दुपारचा मेन्यू आहे. परत आता आम्ही संध्याकाळी काय खाणार अजून माहीत नाही. ते खूप साऱ्या बेस्ट डिशेस आहेत. तर सगळ्यात स्पेशल बर्थडे माझा आज झालेला आहे पिकॉक क्रेस्टमध्ये. सगळं माझ्या बब्बू रमा लांजेकरमुळे. तुम्ही जर साताऱ्यात राहत असाल ना यार तर पिकॉक क्रेस्ट शिवाय पर्याय नाही. हा हा कंटिन्यू. सो आम्हाला कधी आमचं स्पेशल डे सेलिब्रेट करायचं असेल किंवा काही ओकेजन असेल बाहेरचे फ्रेंड्स आले असतील पुणे मुंबईवरून किंवा बर्थडे असेल ॲनिव्हर्सरी बर्थडे असतील ॲनिव्हर्सरीज असतील तर आम्ही पिकॉक क्रेस्टच चूज करतो. म्हणजे जवळपास आता 7-8 वर्ष झाली असतील. हर कसलं गोड बदक वाटतंय यार. सॉरी म्हणजे गोड समोदक. तर आता 7-8 वर्ष झाले असतील जवळपास की आम्ही काही असेल तरी साताऱ्यात म्हटलं ना की पिकॉक क्रेस्ट ऑप्शनच नाहीये दुसरा. साताऱ्यात यायचं म्हटलं की पिकॉक क्रेस्ट आमचं ठरलेलं आहे. कारण का इथलं ॲम्बियन्स इथलं फूड जोपर्यंत तुम्ही येत नाही ना तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की म्हणजे नाही का की आम्ही का एवढं पिकॉक क्रेस्ट असं बोलतोय. कारण का इथलं फूड सोबत ॲम्बियन्स सोबत जो एक्सपिरियन्स आहे ना तो इथं आल्यावरतीच कळतो. आणि गरमागरम बटर रोटी. येस हे आहे इथलं पनीर लबाबदार. आणि आता आम्ही याच्यासोबत बटर रोटी ऑर्डर केली आहे. सो बटर रोटी येईल आणि ओ माय गॉड ऐका पनीर लबाबदार आणि बटर रोटी. व्हॉट अ कॉम्बिनेशन. व्हॉट अ कॉम्बिनेशन. तुम्ही दुसरं काय ऑन अ सिरियस नोट काहीच म्हणजे
काहीच कॉम्पिटिशन नाही आहे याला. पनीर लबाबदार आणि बटर रोटी. एक दिन बन गया है दिन. अरे दिन नाही, माझा बर्थडे बनला. माझा बन गया बर्थडे यार. भाई. तो चलिए शुरू करते हैं. A few moments later. आणि हे इथे फुल चिल करतात दोघं जण. आणि मी हळूच चालली केकचं प्रिपरेशन करायला. त्याला काहीच आयडिया नाहीये. आटाऊ. तर मी कशी तरी कल्टी मारली आहे आणि मी प्रतीकसाठी स्वतः केक बनवलाय. तर तेच केक डेकोर करायचं आहे मला. हे मी त्याचं जे फेवरेट आहेत सगळे मार्वल्सचे कॅरेक्टर आणि ते लपून मी चालली आहे केकच्या इथे. आणि त्याला मी बोलली की वेट मी असंच जरा शूट करून येते, पण ॲक्च्युली मी केक फायनल प्रिपेअर करायला चालली आहे. सो लेट्स सी. खरं सांगू का, मला तर एक्सपेन्सिव्ह गिफ्ट आणि लक्झरी गोष्टींपेक्षा आहे ना असं खूप मनापासून काहीतरी एफर्ट्स घेऊन कोणासाठी करायला फार आवडतं. अँड आय थिंक दिस इज माय लव्ह लँग्वेज. सो मी हा क्यूट केक प्रतीकसाठी बनवला होता खूप मनापासून. सो त्याला कसा वाटला हे बघत, आणि तुम्हाला पण कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा. हो, माझं केकचं जे प्रिपरेशन आहे आणि सेटिंग आहे ते झालं आहे. मे बी तुम्हाला हा केक खूप सिम्पल वाटत असेल, बट आय नो हा केक प्रतीकसाठी खूप स्पेशल असणार आहे. कारण का, तो मार्वलचा आणि जे हे सगळे सुपर हिरोज आहेत त्यांच्यासाठी तो इतका क्रेझी आहे. आता तुम्हाला ती त्याची रिॲक्शन बघितल्यावरतीच कळेल की तो किती क्रेझी आहे. बाबा आजा. आणि तो इतका क्रेझी आहे ह्या गोष्टींसाठी. आणि आय कॅन टेल यू आय एम व्हेरी एक्सायटेड आणि लिटिल बिट नर्वस बिकॉज मी हा केक स्वतः बनवला आहे आणि आय डोंट नो तुला आवडणार आहे का नाही. सो लेट्स सी इट. उधर बहुत अच्छा दिख रहा है तू. थँक्यू. अरे फुल इथं वर राहिले. अरे ते काही बाहेर आहेत. से बनाया. आता हे नको, हा केक तू बनवला. मी बनवलाय. तेरी फेवरेट आहे सब. कसं आहे. अरे विषयच नाही. 3, 2, 1 स्टार्ट. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर. नाईस. भारी ना. बेस्ट केक. तर प्रत्येकचा आवडीचा कलर, आवडीचे मार्वल्स फॅन. कसा वाटला केक. खतरनाक आहे केक. केक नाही आहे ती, तो फक्त केक नाही आहे. ते ब्लॉगमध्ये दिसेलच तुम्हाला काय आहे. ते सगळं मार्वल्स फॅनवाल्यांची फिलिंग आहे ती कोण समजणार नाही. थॉर, आयर्न मॅन, कॅप्टन अमेरिका, थॅनॉस अँड कॅप्टन अमेरिका, हल्क. म्हणजे प्रतीक मला एकदम स्टार्टिंगला हल्क बोलायचा. हल्क नाही बोलायचं तुला, मी थॅनॉस बोलायचं. बघा सो फायनली केक कटिंग झालं आणि खूप छान फूड आम्ही इथलं खाल्लं. पिकॉक क्रेस्ट म्हटलं की काही तोडच नसतो. तुम्ही सुद्धा साताऱ्यात आला आणि अशी काही प्लेसच्या जर शोधात असाल तर पिकॉक क्रेस्ट साताऱ्याला नक्की या. मेढा रोडला आहे हे. तुम्ही मॅपला टाकलं तरी तुम्हाला तिथे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस सगळं मिळून जाईल गुगल मॅप्सवरती. आणि असाच छान क्यूट सिम्पल प्रतीकचा बर्थडे झाला आणि खूप मजा आली. ॲक्च्युली सगळ्यांना बोलवायचं होतं पण खूप शॉर्ट नोटीसवरती हे सगळं प्लॅनिंग झालं, त्यामुळे आम्ही फक्त तिघांमध्ये हे सेलिब्रेशन केलं. बट या इट वॉज फन आणि खूप
छान मेमरीज झालेल्या आहेत कलेक्ट इथल्या. आणि इथला ॲम्बियन्सच खूप मस्त तुम्हाला फिलिंग्स देतो, वाईब्स देतो. सो या इट वॉज द बड्डे ऑफ प्रतीक सोनावले, द VBS, अँड वी हॅड अ लॉट ऑफ फन. तुम्हाला व्लॉग कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला माझे व्लॉग्स बघायला आवडतात का, मी कसले व्लॉग्स बनवू, कशा संदर्भात व्लॉग्स बनवू, हे नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा, कारण की येणारे व्लॉग्स तुम्हाला कळतील आलेले. आणि त्यासाठी नोटिफिकेशन बेल आयकॉनसुद्धा हिट करा, म्हणजे नोटिफिकेशनसुद्धा येतील. आणि थँक्यू सो मच फॉर द लव्ह, आणि कीप सपोर्टिंग, कीप लविंग. बाय.